नमस्कार, मी असिस्टंट प्रोफेसर कृष्णा वाल्ने. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारत पाकिस्तानचा जो मुख्य वाद आहे तर तो आज आपण डिस्कस करणार आहोत. हे बघा, 15 ऑगस्ट 1947 ला 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. परंतु भारत एकटा स्वतंत्र झाला का? नाही, तर भारताचे दोन तुकडे पडले. एक पाकिस्तान बनला आणि एक भारत बनला. तर काय झालं, 15 ऑगस्ट 1947 ला दोन राष्ट्राची निर्मिती झाली. त्यामधला एक हा इकडचा पाकिस्तान आणि दुसरा इंडिया, आपला भारत. एक भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. तर ह्या जी पाकिस्तानची निर्मिती आहे ती धार्मिक निर्मिती, म्हणजे तो इस्लामिक देश आहे. इस्लामिक. तर असे दोन आपल्या भारत देशाचे तुकडे पडले. परंतु 15 ऑगस्ट 1947 ला जेव्हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्या देशामध्ये अनेक राज्य रजवाडे होते किंवा अनेक संस्थानिक होत्या स्थानिक. तर उदाहरणार्थ जुनागड असेल, भोपाळ असेल, झाशी असेल किंवा काश्मीर असेल किंवा हैदराबाद असेल. तर असे काही भारतामध्ये काय होते त्यावेळेस स्थानिक राज्य रजवाडे होते, संस्थानिक होते. तर यांना काय झाले की बाबा आता एकतर तुम्ही पाकिस्तानमध्ये जा किंवा एकतर भारतामध्ये जा. जर तुम्हाला पाकिस्तानमध्ये जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, भारतात जायचं असेल जाऊ शकता, आणि जर तुम्हाला स्वतंत्र राहायचं असेल तर तुम्ही स्वतंत्र राहू शकता. परंतु काय झालं, जवळपास सर्वच जे संस्थानिक होते ते भारतामध्ये सामील झाले. त्याला सामील करून घेतलं कोण? वल्लभभाई पटेल यांनी. त्यामध्ये अन्य काही अपवाद संस्थानिक होते जे भारतामध्ये सामील होण्यावर तयार नव्हते. ते पाकिस्तानमध्ये सामील होण्यासाठी ते प्रयत्नत होते. कोण? त्यामध्ये हैदराबाद, असे अनेक आहेत. तर हैदराबाद जो आहे, तर हैदराबाद जर पाकिस्तानमध्ये गेला असता तर हे बघा, इथं पाकिस्तान, इथं भारत, इथं पाकिस्तान, इथं भारत असं झालं असतं. त्यामुळे हैदराबाद खूप महत्वाचा होता आणि वल्लभभाई पटेलनं ते हैदराबाद आपल्यामध्ये मिळवून घेतलं. परंतु हा जो काश्मीर आहे, काश्मीर, तर जो काश्मीर आहे तर त्या काश्मीरमध्ये 77% जी तिथली पॉप्युलेशन आहे, आबादी, या काश्मीरची 77% लोकसंख्या ही मुस्लिम होती. परंतु इथला जो राजा आहे तो हिंदू होता. हरिसिंग नावाचा हिंदू राजा होता काश्मीरचा. आणि त्याने तटस्थ भूमिका घेतली होती की बाबा मला एकतर भारतामध्येही जायचं नाही आणि पाकिस्तानमध्येही जायचं नाही, मला स्वतंत्र राहायचं, इंडिपेंडंट राहायचं. मग यावर ठीक आहे म्हणले दोन्ही देश. काय झालं, हा जो पाकिस्तान आहे, पाकिस्तानचा निर्माता कोण आहे? मोहम्मद अली जिन्ना. तर ह्या पाकिस्तानला काय वाटायचं, सदैव नेहमी काय वाटायचं की बाबा हा काश्मीरचा जो भाग आहे, हा काश्मीरचा भाग हा आपल्याकडे असला पाहिजे. कोणाकडे? हा पाकिस्तानकडे असला पाहिजे. हा कधीच भारताकडे न जाऊ नये असं ह्या पाकिस्तानला वाटायचं. परंतु नाईलाज त्यांना, कारण ते घेता येत नव्हतं. कारण इथला जो राजा आहे तर तो इकडेही जाण्यास तयार नव्हता आणि इकडेही जाण्यास तयार नव्हता. त्याला स्वतंत्र राज्य त्याचं बनवायचं होतं. परंतु काय झालं, 22 ऑक्टोबर 1947 ला, कधी? 22 ऑक्टोबर 1947 ला हे जे पाकिस्तान आहे तर ह्या पाकिस्तानने काय केला? हमला केला. कुठे? या काश्मीरवर. काय केला? 22 ऑक्टोबर 1947 ला या काश्मीरवर या पाकिस्तानने हमला केला. इथे खूप हिंसाचार चालू झाला. म्हणजे हे पाकिस्तानमध्ये आले इथपर्यंत, म्हणजे हे भारतामध्ये कारण हे काश्मीर अजून भारतामध्ये आलेलं नव्हतं. त्यामुळे जे हे काश्मीरमध्ये आले, काय आले? त्यांनी सीमा ओलांडली, ते काश्मीरमध्ये आले. यावर 24 ऑक्टोबर 1947 ला, कधी? 22 ऑक्टोबरला ते पाकिस्तानने त्याच्यावर हमला केला. या ठिकाणी खूप हिंसाचार चालू झाला. रेप वगैरे किंवा मोठमोठे हिंसा, खून, बलात्कार, डकेती यासारख्या
म्हणजे एक आतंक पसरवण्याचं काम काय झालं या ठिकाणी झालं. आणि त्यानंतर मग काय झालं, 24 ऑक्टोबरला हा हिंदू राजा जो होता हरी सिंग तो भारताकडे येतो. कोणाकडे? नेहरू आणि पटेल, नेहरू पटेल आणि बॅटन पण होते, माउंटबॅटन यांच्याकडे येतो. कशासाठी? मदतीसाठी येतो की बाबा असं असं आमच्यावर पाकिस्तानचा अतिक्रमण किंवा आक्रमण झालेलं आहे, तर आम्हाला काय पाहिजे? तुमची मदत पाहिजे. यावर माउंटबॅटन, नेहरू, पटेल काय म्हणतात की बाबा ठीक आहे, आम्ही तुमची मदत करू, पण केव्हा? ज्या वेळेस तुम्ही भारताच्या विलयपत्रावर स्वाक्षरी करचाल किंवा भारतामध्ये ज्या वेळेस तुम्ही तुमचं राज्य विलय करचाल त्यावेळेसच आम्ही तुमची मदत करू आणि यांना बाहेर खदेडू. यावर हरिसिंग काय झाले? 26 ऑक्टोबर 1947, हे बघा 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला आणि आता चालू आहे 26 ऑक्टोबर 1947. तर 26 ऑक्टोबर 1947 ला काय झालं? हा जो काश्मीर होता, कोणता? हा पूर्ण वर यावर आता हे मध्ये आलेले होते, कोण? पाकिस्तानी मध्ये आलेले होते, त्यांनी यावर आक्रमण केलेलं होतं, इथपर्यंत पोहोचलेले होते. मग काय झालं? 26 ऑक्टोबर 1947 ला आता हा काश्मीर पूर्ण भारतामध्ये आला. काय झाला? पूर्ण काश्मीर हा भारतामध्ये आला. कधी? 26 ऑक्टोबर 1947 ला. आणि भारतात आल्यानंतर मग पटेलनं काय केली? सरदार वल्लभभाई पटेल जे होते तर त्यांनी आपली भारतीय सेना इथे पाठवली. इथे पाठवल्यानंतर आपल्या सेनानं हे जे मध्ये आलेले होते तर हे यांना इथून बाहेर खदेडण्यास त्यांनी सुरुवात केली आणि ते इथपर्यंत येऊन थांबले. आपला हा भारत पाकिस्तानचा जो मुद्दा आहे माउंटबॅटनने युनोमध्ये नेण्यासाठी तो सांगितला. युनोमध्ये मुद्दा गेला. युनोने, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन जे आहे तर त्या युनोने पाकिस्तानला त्याची सेना वापस घेण्यासाठी सांगितलं, परंतु आजही पाकिस्तानने तिथून त्याची सेना वापस घेतलेली नाही. आणि इथपर्यंतचा जो काश्मीर आहे तर अर्धा काश्मीर अजूनही पाकिस्तानच्या ताब्यामध्ये आहे. तर तो अर्धा काश्मीर असा. हा, तर हे बघा, हा जो काश्मीर आहे तर ह्या काश्मीरचा जो अर्धा भाग आहे तो अर्धा भाग इथून इकडचा आपल्याकडे आहे. हा भाग चीनचा आहे, अक्साई चीन म्हटलं जातं ह्या भागाला. आणि हे बघा, इथून एवढं जे क्षेत्र आहे तर ते क्षेत्र पाकिस्तानने चायनाला गिफ्ट म्हणून दिलेलं आहे. काय? गिफ्ट म्हणून दिलेलं आहे. तर हे बघा, इथून खालचा भाग म्हणजे आता हे जो गिफ्ट म्हणून दिलेला आहे तो तर चायनाकडे आहे, तो तर काय आपल्याला परत करणार नाही. हे बघा, इतका सोडला तर इतका जो काश्मीर आहे अर्धा काश्मीर तर तो पाकिस्तानने काय केलेला आहे? कब्जा केलेला आहे. त्यालाच पीओके म्हटलं जातं, पाक अधिकृत काश्मीर. आणि जो बाकीचा आहे तर तो आपल्या भारत देशामध्ये आहे. आणि हाच पीओके आपल्याला काय करायचा आहे? कधी ना कधी ह्या पाकिस्तानकडून आपल्याला परत आपल्या देशामध्ये घ्यायचा आहे. तर आता हे बघा, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काही युद्ध झालेले आहेत. 1947 ला भारत पाकिस्तानचं प्रारंभिक युद्ध झालं, बरोबर. त्यानंतर 1965 आणि 1971 ला भारत पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालं. परंतु या युद्धामध्ये कोणत्या 1965 आणि 1971च्या युद्धामध्ये या युद्धामध्ये पाकिस्तानला कळून आलं की बाबा आपण भारतासोबत कधीच प्रत्यक्षात युद्ध जिंकू शकणार नाही, कारण भारत हा आपल्यापेक्षा खूप बलाढ्य देश आहे आणि भारताची जी सेना आहे ती आपल्यापेक्षा कितपट जास्त आहे. भारत आपल्याला कधीच जमू देणार नाही. असं काय झालं? 1965 आणि 1971च्या युद्धामध्ये ह्या पाकिस्तानला पूर्ण चुकलं. मग पाकिस्तानला हे कळल्यानंतर आता पाकिस्तान काय शांत बसणार का? नाही. तर पाकिस्तानला सदैव भारतामध्ये काही ना काही भारतामध्ये त्याची जी इंटरनल सिक्युरिटी आहे भारताची, आंतरिक सुरक्षा, तर त्या आंतरिक सुरक्षा नेहमी भारताची बिघडवून टाकायची. जे भारतामध्ये सर्व धर्म समभावाने राहतात, सर्व धर्म भारतामध्ये जे समभावाने राहतात, हिंदू मुस्लिम सर्व भारतामध्ये ऐक्य आहे, तर ते त्याला ऐक्य तोडायचं आहे. आणि ते करण्यासाठी मग त्यानं काय केलं? आता छद्मयुद्ध. छद्मयुद्ध म्हणजे काय? की बाबा आपण आता भारताशी प्रत्यक्षरित्या जर आपलं फेस टू फेस युद्ध झालं तर त्याच्यामध्ये तर आपण युद्ध जिंकू शकणार नाही. मग यासाठी त्यांनी छद्मयुद्ध म्हणजेच आतंकवादाचा सहारा घेतला. कशाचा? आतंकवादाचा सहारा घेतला
आणि याच आतंकवाद्यामुळे पहलगाम मध्ये, आपला जो काश्मीरचा पहलगाम आहे, तर त्या पहलगाम मध्ये याच अशाच आतंकवाद्यांनी येऊन धर्म विचारून, म्हणजे धर्म विचारून का, कारण त्यांना भारतामध्ये काय करायचे, हिंसा पसरवायचे, हिंदू मुस्लिमांमध्ये त्यांना विभागून टाकायचं आहे. भारतातली जी धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे तर त्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये त्याला अंतर्गत भांडणं लावून द्यायचे आहेत. यासाठी त्यानं काय केलं, धर्म विचारून पहलगाम मध्ये जे पर्यटक होते तर त्या पर्यटकांना टार्गेट करण्यात आलं आणि त्यांना मारण्यात आलं. तर हेच आतंकवादी कधी बनले हे बघा. आतंकवादाची सुरुवात कशी झाली आपल्या देशामध्ये, पंजाब मध्ये 1980च्या दरम्यान आंदोलन चालू होतं. तर त्या आंदोलनामध्ये 1980ला प्रथमतः भारतामध्ये आतंकवादाचा वापर कोणी केला, तर या पाकिस्तानने आतंकवादाचा प्रथम वापर इथून सुरू केला. कधी, 1980च्या पंजाब आंदोलनामध्ये. आणि त्यानंतर मग 1989 पासून काश्मीरमध्ये ते आजपर्यंत ते काय करतात, आतंक फैलवण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीला भारतामध्ये म्हणजे जी काश्मीर आहे तर त्या काश्मीरमध्ये भारत विरोधी JKLF, जम्मू काश्मीर लिबरल फ्रंट नावाचं एक आतंकवादी संघटन होतं. तर हे आतंकवादी संघटन यासीन मलिक हा त्याचा मुख्य नेता होता. तर हा सुरुवातीला प्रथमतः इथे काश्मीरमध्ये बनलेला एक आतंकवादी ग्रुप होता JKLF. परंतु कालांतराने काय झालं, त्याचं मत परिवर्तन होऊन त्याने हिंसात्मक कारवाई सोडून दिली. परंतु आता ह्या ठिकाणचा हा जो ग्रुप होता तो, तर त्याने तर हिंसात्मक कार्यवाही थांबवली, परंतु पाकिस्तान शांत बसणार नव्हता. तर पाकिस्तान मधून, तर बघा इथला जो आतंकवादी संघटन आहे, तर बघा जे सुरुवातीला JKLF आता सांगितल्याप्रमाणे जम्मू काश्मीर लिबरल फ्रंट नावाचं यासीन मलिकचं जे होतं, तर ते काय झालं, त्यानं आतंकवादी गतिविध्यामध्ये राहणं त्यानं सोडून दिलं आणि तो शांतप्रिय बनला. परंतु पाकिस्तान काय शांत बसणार नव्हता. तर पाकिस्तानने काय केलं, पाकिस्तानने इथून भारतामध्ये, आता हा POKचा क्षेत्र आहे, या POKच्या क्षेत्रामध्ये अनेक अशा आतंकवादी ऑफिस आहेत, अनेक असे आतंकवादी अड्डे आहेत आणि तेच पाठीमागे भारताने सर्जिकल स्ट्राईक करून ते अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. परत आता ऑपरेशन सिंदूर ज्याला आपल्या 2 महिन्यांनी लीड केलं, तर यांनी पण काय केलं, ह्या POK मधले काही आणि इकडचे 100 किलोमीटर आत घुसून पाकिस्तानला ठोकलं कोण, आपल्या भारत देशाने. आणि तो सध्या पाकिस्तान काय आहे, सगळा फ्रॉड देश आहे. तिथली मीडिया फ्रॉड आहे, तिथली सेना फ्रॉड आहे, तिथली गव्हर्नमेंट फ्रॉड आहे. युद्ध आपल्या देशासोबत एवढं मोठं नुकसान होऊन सध्या ते आता आम्ही युद्ध जिंकलो आहेत म्हणून रस्त्यावर फिरत आहेत. पण खरंच त्यांची खूप बदनामी होत आहे. म्हणजे जे वेस्टर्न मीडिया देखील आहे, तर वेस्टर्न मीडिया देखील काय करतो, ह्या पाकिस्तानच्या गव्हर्नमेंटच्या काही मिनिस्टरला आपल्या पॅनलवर बोलवतो आणि पॅनलवर बोलून काय करतो, ह्यांची एक मजा घेत असतो. परंतु ह्या नालायक देशाला काही समजत नाही, हा नालायकच राहणार. तर हे बघा, तर भारताने ऑपरेशन सिंदूर मध्ये पण काय केलं, 9 जागेवर हमला केला आणि 9 जागेवर हमला करून आतंकवाद्यांचे जे काही मेन आतंकी अड्डे होते त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम ह्या भारताने केलं आपल्या देशाने. यामध्ये आता तर जैश ए मोहम्मद जे आहे भारताचा मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट आहे. कोण, जैश ए मोहम्मदचा जो मेन बॉस आहे, जैश ए मोहम्मदचा बॉस मसूद अजहर हा भारताचा मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट आहे. तर या ऑपरेशन सिंदूर मध्ये काय झालं, याच्या फॅमिलीमध्ये 12 ते 14 लोकांचा काय झाला, मृत्यू झालेला आहे. आणि खूप चांगली अचिव्हमेंट आहे आपल्या भारतासाठी. हे बघा, तर काय झालं की बाबा इथलं जे आतंकवादी ग्रुप होतं, तर ते इथलं आतंकवादी ग्रुप स्टॉप झाल्यानंतर काय झालं, जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैयबा
हाफिज सईद, हिजबुल, असे अनेक आतंकवादी संघटन बनले. आता हे जे आतंकवादी संघटन आहेत ते सगळे पाकिस्तानी आहेत. काय आहेत? हे सर्व जे आतंकवादी संघटन आहेत हे सर्व पाकिस्तानी आहेत. या सर्व आतंकवादी संघटनांना हे जे पाकिस्तान गव्हर्नमेंट आहे तर हे पाकिस्तान गव्हर्नमेंट काय करते? यांना पैसा पुरवते. म्हणजे इथले जे आतंकवादी आहेत, टेररिस्ट आहेत, यांना काय केलं जातं? त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. कोणाकडून? पाकिस्तानी गव्हर्नमेंट कडून. पाकिस्तान गव्हर्नमेंट म्हणण्यापेक्षा जे पाकिस्तानची आर्मी आहे, पाकिस्तानची सेना, तर पाकिस्तानी सेना आणि जी पाकिस्तानची खुफिया एजन्सी आहे ISI, तर हे काय करते? हे जे आतंकी आहेत त्या सर्व आतंकी संघटनांना फंडिंग करते. म्हणजे त्यांना पैसा पुरवते, यांना ट्रेनिंग देते, यांना हत्यार देते आणि ते हत्यार देऊन ह्या आपल्या UKच्या माध्यमातून इथून पुढे आपल्या देशामध्ये यांना पाठवते. कशासाठी? त्यांचं टार्गेट एकच की बाबा आपण प्रत्यक्षात भारतासोबत युद्ध केलं तर कधीच जिंकू शकणार नाही, म्हणून ते छद्म युद्धाचा म्हणजे आतंकवादाचा त्यांनी सहारा घेतलेला आहे. आतंक पसरवणे, आतंकवादाचं काय? तर आतंक पसरवणे. तर हे बघा, असे जे आतंकवादी संघटन आहेत तर अशा आतंकवादी संघटनांमधूनच भारतामध्ये आतंक म्हणजे हिंसाचार पसरवण्याचा कार्य काय करतायत? हे पाकिस्तान गव्हर्नमेंट, पाकिस्तानची आर्मी आणि पाकिस्तानी ISI करत आहेत. हे बघा, आता जे हे आतंकी संघटन आहेत तर अशा आतंकी संघटनांना मुकाबला कसा करायचा ते इंडियन आर्मीला आता समजून आलेला आहे. आता भारत का अगोदर सारखा राहिलेला नाही. अगोदर सारखा म्हणजे कसा? तर सुरुवातीला सीज फायर व्हायचं, सुरुवातीला तिकडून गोळीबार व्हायचं. गोळीबार झाला, आपल्या देशातले काही समजा जवान जर मृत्युमुखी पडले ना, घायल जरी झाले तरी आपल्याला आपल्या केंद्रामधून त्यांना लवकर रिस्पॉन्स मिळायचा नाही की बाबा तुम्ही त्याचं काय करा, रिस्पॉन्स द्या. रिस्पॉन्स द्यायलाच भेटायचा नाही. मग इकडून काय करायचे हे लोक, हे वाजोडे फक्त आणि फक्त इकडून हिंसाचाराची सुरुवात करायची, सीज फायर करायची, गोळीबार करायचे. परंतु आता काय झालेलं आहे, सर्व आपली भारतीय इंडियन आर्मी जी आहे तर त्याला फ्री हँड केलेला आहे. फ्री हँड, अगर यहाँ से एक गोली आती है तो तुम यहाँ से 10 गोली और बदले में 2-4 मिसाइल और बड़े बड़े बम आप उसको क्या करते हो, फ्री में गिफ्ट के तौर पे वहां पे भेज सकते हो. आणि यामध्ये परंतु आपल्या भारतीय सेनेचा आजही आपली भारतीय सेना जी आहे पाकिस्तानच्या आम आदमी जे आहे, पाकिस्तानचा आम नागरिक सामान्य माणूस जे आहे तर त्या सामान्य माणसाला आपण आजही टार्गेट करत नाहोत. आपण टार्गेट करत आहोत हे जैश ए मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा किंवा हे हाफिज किंवा हे हिजबुल असे जे आतंकवादी संघटना आहेत जे ह्या पाकिस्तानसाठीही घातक आहेत, भारतासाठीही घातक आहेत. अशावर भारत काय करते? कारवाई करते. परंतु हे नालायक पाकिस्तान सर्व आतंकवादी संघटनांना काय करतो? पोसत आहे आणि त्यांना ट्रेनिंग वगैरे पैसा पुरवून भारताविरुद्ध काय करतोय? त्यांचा वापर करत आहे. आणि परंतु आता भारत अगोदर सारखा राहिलेला नाही. एक आतंकवादी आला तर त्याचा खात्मा पूर्ण पाकिस्तानला मोजावा लागेल, अशी भारताची वर्तमान स्थिती झालेली आहे. हे बघा, विचार जर करायचा म्हणला तर एक तुलना बघा, इंडिया अँड पाकिस्तान यांची आपण तुलना करू. हे बघा, सुरुवातीला सेनेचा विचार जर केला, सेना, तर भारताची सेना ही 14,55,000 इतकी आहे आणि या पाकिस्तानची फक्त 5 लाख सेना आहे. त्यानंतर जे रिझर्व्ह फोर्स असतात भारताचे 11.5 लाख आहे रिझर्व्ह फोर्स. या पाकिस्तानची 5.50 लाख इतकी रिझर्व्ह फोर्स आहे. जे अर्धसैनिक बल असतं, अर्धसैनिक बल भारताकडे 25 लाख इतका आहे आणि या पाकिस्तानकडे 5 लाख इतका आहे. आता परमाणु, हा देश काय करतो? सदैव परमाणूची धमकी देत असतो. तर परमाणु बघा, भारताकडे 172 आहेत आणि पाकिस्तानकडे 170 आहेत. त्यानंतर टँक बघा, भारताकडे 4200 इतके आहेत आणि पाकिस्तानकडे केवळ 2K इतके आहेत. त्यानंतर तोफे बघा, भारताकडे 4K इतके आहेत आणि या पाकिस्तानकडे 2500 इतके आहेत. मिसाईल बघा, भारताकडे अग्नि 5 मिसाईल आहे. ह्या मिसाईलची रेंज हे बघा, ही जी मिसाईल आहे भारताची तर त्या ह्या मिसाईलची रेंज जवळपास
5,500 किलोमीटर इतके आहे आणि पाकिस्तानची मिसाईल शाहीन 3 तिची रेंज 2,500 किलोमीटर इतकी आहे. मग सरळ सरळ एवढं बघा ह्या ठिकाणी भारताची सेना 14 लाख आहे, पाकिस्तानची 5 लाख आहे. आपल्या सेनेच्या अर्ध्यातलं अर्ध पण त्याचं काही नाही, सैनिक नाही. आपल्याकडे अत्याधिक आधुनिक हत्यार आहेत पाकिस्तानकडे, ते सगळा चायनाचा माल आहे, मेड इन चायना. तर हा जो पाकिस्तानी कंगाली देश आहे, भिकारी देश आहे, याच्याकडे ह्याला राहण्यासाठी ह्याला खाण्यासाठी स्वतः ह्याची कंट्री ह्याचा जी देश आहे देशाचं पालन पोषण करण्यासाठी याच्याकडे पैसा नसतो. परंतु अशा जे आतंकवादी वगैरे संघटना आहेत तर त्या अशा आतंकवादी संघटनांना पैसा देण्यासाठी भिकारी पाकिस्तान IMF कडे जातं, वर्ल्ड बँक कडे जातं, अरब कंट्रीज कडे जातं, USA अमेरिकेकडे जातं, चायनाकडे तर चायनाचा त्याचा बाप आहे चायनाकडे जातं. अशा ह्या देशाकडे जातं आणि भीक मागून तो पैसा आणतो आणि तो भीक मागून पैसा आणून त्या आतंकवादी संघटनांना पोचण्याचं काम करतो आणि त्यांना परत भारतामध्ये पाठवण्याची त्याची तयारी दाखवतो. तर हे जे असले हे पाकिस्तानचे चाळे आहेत तर ते जास्त दिवस टिकणार नाहीत. इंडियन आर्मीला जर केवळ 10 मिनिटाचा टाइम दिला तर त्या 10 मिनिटाच्या टाइम मध्ये आपली अग्नि मिसाईल जर आहे हे आपली अग्नि मिसाईल जर आपण सोडली तर जवळपास 10 मिनिटांमध्ये आपण पूर्ण पाकिस्तान जे आहे तर त्याचा खात्मा करू शकतो. कसा तर हे बघा, पाकिस्तानची पूर्ण पॉप्युलेशन आहे 25 करोड. काय आहे? पाकिस्तानची पूर्ण पॉप्युलेशन 25 करोड आहे. तर आपल्या भारतातल्या कुठल्याही एका मोठ्या राज्याची जर पॉप्युलेशन घेतली तर त्या पाकिस्तानच्या पॉप्युलेशन इतके आहे. जवळपास आपण यूपीची पूर्ण आपल्या देशातलं समजा एकच राज्य यूपी जे आहे तर यूपीची जी पॉप्युलेशन आहे तर त्या पाकिस्तानच्या पॉप्युलेशन इतके पॉप्युलेशन असल्याने आहे. आणि हा ज्या पाकिस्तानचं क्षेत्रफळ आहे ते जे महाराष्ट्र आहे आपला जवळपास त्या महाराष्ट्र इतकं या पाकिस्तानचं क्षेत्रफळ आहे. तर त्यामुळं ह्या पाकिस्तानचा खात्मा करायचा जर म्हणला, या पाकिस्तानला निकषावरून हटवायचं जर म्हणलं तर ते भारतीय सेनेला त्यासाठी काहीच वेळ लागणार नाही. परंतु काही आंतरराष्ट्रीय युनो आहे, त्यानंतर आंतरराष्ट्रीय काही संघटना आहेत, त्याच्यामुळे भारताला काय आहे असं कोणत्याही देशावर विनाकारण अटॅक करता येत नाही. कारण भारत हा काय आहे, एक गुरु आहे, विश्वगुरु आहे. भारत हा शांतिप्रिय देश आणि विश्वगुरु असल्यामुळे भारत अशा गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही. आणि पाकिस्तान आपला एक तर शत्रू आहे ते आहे, परंतु भारताचा मुख्य जो शत्रू जर म्हणला तर तो चायना आहे. कारण पाकिस्तानला नेहमी सपोर्ट दर्शवणारा जो देश आहे तर तो हा चायना आहे. आणि याच चायनानं काय झालं होतं, हिंदी चीनी बही बही म्हणून याच चायनानं आपल्या देशावर काय केलं होतं, आकस्मिक युद्ध आपल्या देशासोबत केलेलं होतं. त्याच्यामुळं हा जो चायना आहे तर हाच मुख्य शत्रू म्हणावा लागेल. त्या पाकिस्तान सारखी छोटे मोठे शत्रू आपण आपला जे भारत आहे ते डाव्या हाताने बघू शकतो. तर मित्रांनो, हे भारत पाकिस्तान मधलं जे मुख्य विवाद आहे POKचा तर ते तुम्हाला मी समजावून सांगितण्याचा एक थोडका प्रयत्न केला. सोबत आपण काय केली, तुलना केली थोडीफार की बाबा हे बघा परमाणू म्हणत असतो हा देश, याच्याकडे 170 परमाणू आहेत आणि भारताकडे 172 परमाणू आहेत. तर टँक जे आहेत ते जवळपास आपल्याकडे 4200 टँक आहेत, या देशाकडे फक्त 2000 इतके टँक आहेत. म्हणजे सगळं अर्ध्यातलं अर्ध असून सध्या हा देश काय करत असतो, मुगच विनाकारण हा भारताला भटकवण्याचा प्रयत्न करत असतो, पण भारत भटकत नाही. आणि हे बघा काय झालं, आपला जो हा POKचा क्षेत्र आहे तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे जे POK आहे तर ते POK आपल्याला तेव्हाच काबीज करता आलं असतं. परंतु काय झालं, शिमला समझोता झाला कधी 1971 ला जे भारताचं युद्ध झालं होतं. हे बघा 1971 ला भारत पाकिस्तान युद्ध झालं, बरोबर. हा समजा आपला देश आहे. एक समजण्यासाठी मी तुम्हाला हा मॅप काढलेला आहे. हे बघा हा पश्चिमी पाकिस्तान होता. 1971च्या अगोदरचं मी सिच्युएशन सांगतो तुम्हाला. हा पश्चिम पाकिस्तान होता आणि इथला जो बांगलादेश आहे तो पूर्व पाकिस्तान होता. मग 1971 ला काय झालं, भारतानं काय केलं तर भारत आणि पाकिस्तान म्हणजे ह्यांच्यात
अंतर्गत इलेक्शन मुळे यांच्यात अंतर्गत वाद पेटला होता. यावर काय केलं, भारतानं पाकिस्तान सोबत युद्ध छेडलं आणि या युद्धामध्ये काय झालं, पाकिस्तानचा पराभव झाला. आणि हे जे पूर्व पाकिस्तान होतं, तर ह्या पूर्व पाकिस्तानला भारतानं नवीन राष्ट्र बनवलं. काय, तो कोणता देश झाला, बांगलादेश झाला. बरोबर. हा पण काय आला, कंगालीच्या कामावरचा देश झालेला आहे, कंगाल झालेला आहे हा पण देश, कारण त्या देशामध्ये पूर्ण उलटापालट चालू झालेली आहे. आणि हा जो पाकिस्तान आहे मित्रांनो, हो का, हे पाकिस्तानची बॉर्डर इथून लागते. हा जी पाकिस्तान आहे, तर हे पाकिस्तान पण कंगाल देश आहे. तर 1971 ला काय झालं, युद्ध झालं. ह्या युद्धामध्ये भारत जिंकला. 90,000 सैनिक पाकिस्तानचे भारतानं काय केलं, युद्धबंदी, त्यांना बंदी बनवण्यात आलं. विचार करा, 90,000 जवळपास 1,00,000. आता किती सेना आहे, ती 5,00,000 सेना आहे. तर त्यावेळेस नुसती 1,00,000 पूर्ण सेना त्यावेळेसला काय केलं होतं, भारतानं बंदी केलेलं होतं, त्यांना घेतलं होतं ताब्यात. तर हा शिमला करार झाला. कुठं, हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशची राजधानी जी आहे शिमला. तर त्या ठिकाणी एका कोर्टमध्ये शिमला समझोता झाला भारत आणि पाकिस्तानमध्ये, इंडिया आणि पाकिस्तानमध्ये. याची मध्यस्थी कोणी केलेली नव्हती. त्या भारत पाकिस्तान शिमला समझोता झाला. तर ह्या शिमला समझोत्यामध्ये असं म्हणलं जातं की आता हे जे हे बघा, इकडे लक्ष द्या, हे पीओके जे आहे, तर ह्या पाकिस्तानने कब्जा केला, त्यालाच एलओसी म्हटलं जातं. तर ह्या शिमला समझोत्यामध्ये 1972 ला काय म्हणलं गेलं की बाबा, तर हीच मुख्य सीमा मानली जाईल आता, म्हणजे पीओके त्यांचाच मुख्य सीमा मानली जाईल. याचं उल्लंघन भारत पण करणार नाही आणि पाकिस्तान पण करणार नाही. बरोबर. हे त्या ठिकाणी ठरलं. सोबत भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये कोणताही विवाद झाला तर तो विवाद फक्त आणि फक्त भारत आणि पाकिस्तानच बसून शांतीने काय करतील, त्याच्यावर विचार करतील आणि तोडगा काढतील. यामध्ये तिसऱ्या देशाचं कोणीच ऐकायचं नाही किंवा तिसऱ्या देशामध्ये ऍक्सेप्टेबल नाही, असं ह्या शिमला समझोत्यामध्ये ठरलं. आणि ही सीमा गृहीत धरली गेली. बरोबर. कधी, शिमला समझोत्यामध्ये. परंतु या पाकिस्तानने काय केलं, याचं पण उल्लंघन केलं. कधी, कारगिल युद्ध माहित आहे तुम्हाला, कारगिल युद्ध जे 1999 ला झालं होतं, तर ते पण भारतानं जिंकलं आणि या पाकिस्तानच त्याचं काय केलं होतं, उल्लंघन केलं होतं. आणि सध्या काय म्हणतो हा पाकिस्तान की बाबा, आता भारताने काय म्हणलं की आम्ही सिंधू जल समझोता जे आहे, तर सिंधू ते मानणार नाही. कोण म्हणतं, हे भारत. आता हे सिंधू जल समझोता काय आहे ते पण आपण बघू. यावर पाकिस्तानचा रिप्लाय काय आला की बाबा आम्ही शिमला करार मानणार नाही, शिमला करार. तर हे भारतासाठी चांगलीच गोष्ट आहे. का, कारण शिमला कराराने जी हो काही एलओसी मानली जाते, एलओसी होती, तर त्यालाच एक सीमा असं संबोधित करण्यात आलं होतं. याचं उल्लंघन करणार नाही असं दोन्ही देशांनी ठरवलं होतं. जर पाकिस्तान शिमला करार मानत नसेल तर आता भारत सरळ पीओके घेण्यासाठी भारताला काहीच अडचण नाही, भारत ते काबीज करू शकतं. आणि येत्या काही दिवसामध्ये किंवा येत्या काही वर्षामध्ये पीओके हा 100% आपला होईलच. तर आता हे बघा, हे झालं शिमला करार. तर यानंतरचं जे सिंधू जल समझोता आहे, सतत न्यूज मध्ये असलेलं सिंधू जल समझोता, तर ते काय आहे आपण बघू आता. सिंधू नदी, झेलम, चिनाब, रावी, व्यास, सतलज. सिंधू जल संधी किंवा समझोता 19 सप्टेंबर 1960. 6 नद्यामध्ये कोणकोणत्या, सिंधू, झेलम, चिनाब, रावी, व्यास आणि सतलज. या 6 नद्यामध्ये सिंधू करार झाला होता. या कराराने
80% पाणी हे पाकिस्तानला आणि 20% पाणी हे भारताला जात होतं. कशानं? हा जी सिंधू जल समझोता आहे, तर या सिंधू जल समझोत्यानुसार 80% पाणी हे पाकिस्तानला जात होतं आणि 20% पाणी हे भारतासाठी राहत होतं. तर कोणकोणती नदी? सिंधू, झेलम, चिनाब, रावी, ब्यास आणि सतलज या 6 नद्यांमध्ये हा करार झाला होता. पुन्हा भारत आणि पाकिस्तान कधी? 19 सप्टेंबर 1960 ला. भारत, इंडिया अँड पाकिस्तान. मध्यस्थी कोण केलं होतं? तर वर्ल्ड बँक जे आहे, जागतिक बँक, वर्ल्ड बँक, तर या वर्ल्ड बँकच्या मध्यस्थीने हा करार झालेला होता. या कराराने हे बघा, तर बघा हे आहे सिंधू नदी. सिंधू नदी तिचा उगम भारताच्या बाहेर तिबेटमध्ये होतो. इथून ती प्रवाहित होत 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 हे पाकिस्तानमध्ये जाते. कोणती? सिंधू जल, सिंधू नदी. तर या पूर्ण नदीचा वापर हे पाकिस्तान करत होता. पाकिस्तान, बरोबर. यानंतर झेलम नदी, तिचा वापर पूर्ण पाकिस्तान करायचा. त्यानंतर चिनाब नदी, तिचा पण पूर्ण वापर पाकिस्तान. सिंधू, झेलम, चिनाब, काय हे बघा, सिंधू, झेलम आणि चिनाब या 3 नद्यांचा वापर पाकिस्तान आणि रावी, व्यास आणि सतलज या 3 नद्या भारतासाठी या सिंधू जल कराराने असं झालं होतं. मग काय व्हायचं? तर बघा, यामध्ये जी मुख्य नदी आहे कोणती? सिंधू नदी. तर या नदीचं पूर्ण पाणी ह्या पाकिस्तानला मिळायचं. सिंधू, झेलम, चिनाब या मुख्य नद्या आहेत, कारण हिचा उगम हा भारताच्या बाहेर तिबेटमध्ये होतो सिंधूचा, आणि तिथून ती प्रवाहित होत होत पाकिस्तानला जाते. तर भारताने आता काय म्हणलेलं आहे का? तर हे बघा ना, आता 80% पाणी 1, 2, 3 ह्या पूर्ण नद्याचं, जे मुख्य नद्या आहेत, मोठमोठ्या नद्या आहेत, यांचं पूर्ण पाणी हे पाकिस्तान वापरणार, भारताला त्यावर अधिकार असणार नाही. तर 80% पाणी ह्या पूर्ण पाणी क्षेत्र, हे नदी क्षेत्र जे आहे, या पूर्ण नदी क्षेत्रातलं जे पाणी आहे, तर त्या पाण्याचा 80% पाणी पाकिस्तानला, तर 20% पाणी भारताला जात होतं. मग आता भारताने काय केलेलं आहे की बाबा आम्ही हा जे सिंधू जल समझोता झालेला आहे, तर तो आम्ही मानणार नाही. भारतानं असं सरळ सरळ काय केलेलं आहे? डिक्लेअर केलेलं आहे. पाकिस्तानला सांगितलेलं आहे की आता जी वार्ता आहे भारत पाकिस्तानची, ती केवळ टेररिस्ट, आतंकवाद आणि जे पीओकेचं क्षेत्र आहे, तर त्या पीओके क्षेत्रावर होईल. बाकी अन्य कुठल्याही गोष्टीत भारत पाकिस्तान यांच्यामध्ये चर्चा होणार नाही, ना व्यापार होणार नाही, कुठलेच काहीच कोणती गतिविधी दुसरी होणार नाही. भारत आणि पाकिस्तान सोबत कधीही जर चर्चा झाली तर फक्त आणि फक्त आतंकवाद आणि पीओके या 2 गोष्टीवरच चर्चा होईल. ही सिंधू जलसंधी जी आहे ते पूर्णपणे भारताने काय केलेलं आहे? खारिज करून टाकलेलं आहे. तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यामध्ये मी जे भारत आणि पाकिस्तान याच्यामधला मुख्य वाद आहे, तर ते तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. सोबत आपण शिमला करार बघितलो, त्यानंतर सिंधू जल नदी जी आहे त्याचा जे काही करार होता ते आपण बघितलं. यानंतरच्या लेक्चरमध्ये असंच आपण जे भारताचं पूर्वोत्तर क्षेत्र आहे, तर त्या पूर्वोत्तर क्षेत्रावर आपण चर्चा करू. त्यानंतर आपण भारताचं जे काही अंतर्गत सिक्युरिटी आहे त्याच्यावर आपण चर्चा करू, आणि भारतीय संविधान जे आपण बघत होतो त्याच्यामध्ये आपण भारतीय संविधान, इंडियन पॉलिटी जी निर्माण आहे तिथपर्यंत आपण येऊन पोहोचलेलं आहे. तर ते पण आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तोपर्यंत जय हिंद.